या आधीच्याच ब्लॉगमध्ये मी म्हणालेली की मला बरं वाटतं म्हणून ब्लॉग बनवायला परत सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवशी परत मला तसंच वाटायला लागलं, खूप खोकला यायला लागलं. काय माहिती परत काय झालं माझ्यासोबत. क्लायमेट पण तसाच आहे ॲक्च्युली, काय करणार. आल्या पहिलं मीनाने माझ्या हातात औषधच दिलं, कारण की मी खूप खोकत होती. मग त्याने मला औषधच दिलं. मला म्हटली की ठीक आहे, तुम्ही औषध पिया, नंतर बघूया आपण. पण मला काही बरं वाटत नव्हतं. शेवटी मी घरी गेले. त्यानंतर मग शॉपमध्ये आली, माझी सिस्टर आलेली. तिला, ही माझी सख्खी सिस्टर आहे, वाटत नाही आहे बट ही आहे. तिने साड्या बुक केलेल्या एकाच कलरच्या. तिला साड्या खूप हव्या होत्या, 50 साड्या हव्या होत्या. त्यासाठी ती आलेली शॉपमध्ये. तिने ऑर्डर केलेलं. तिला डिस्पॅचलाच बसवलं, कारण की तिचेच कस्टमर्स होते, म्हणजे तिचेच रिलेटिव्स होते. सो ती डिस्पॅचला बसलेली. आमचं वेगळं काम चालू होतं, तिचं वेगळं काम चालू होतं. तिला जवळजवळ म्हणजे त्यांच्या रिलेटिव्हमध्ये काहीतरी फंक्शन होतं, त्यासाठी तिला साड्या हव्या होत्या. तर ती त्याच्यासाठी पिकअपसाठी पण आलेली, प्लस तिला डिस्पॅच पण करायचं होतं, कारण की आमचं डिस्पॅचिंग वेगळं चालूच होतं, कारण की ते तर संपतच नव्हतं. तुम्हाला माहिती आहे, मी आधीच्याच व्लॉगमध्ये सांगितलेलं की किती सारा रिस्पॉन्स येतो आहे ड्रेसेससाठी, साडीजसाठी. कंटिन्युअसली डिस्पॅचिंग चालू होतं ते आमचं. त्यात हिची पण एक भर होती. त्याच्यामुळे तिने आल्यानंतर थोडी खूप हेल्प झाली. ती पटापट भरत होती. ॲड्रेस तिने ऑलरेडी प्रिंट करून दिलेले सगळे. त्याच्यामुळे खूप रिलीफ झाला. म्हणजे तिचं डिस्पॅचिंग वेगळंच झालं आणि आमचं डिस्पॅचिंग वेगळं झालं. खूप सारे पार्सल्स होते. कुठलं कुठे जातं ते सगळं डिसाईड करत होतं. कुठलं अंजाणीने चाललं आहे, कुठलं पोस्टाने चाललं आहे, कारण की हे डिसाईड करायला संध्याकाळचाच वेळ मिळतो. आणि ते डिसाईड करणं पण जरुरी आहे, कारण की बरेच पार्सल पोस्टाने जात असल्यामुळे गावातले असतात, त्याच्यामुळे अंजाणी पार्सल जात नाही. अंजाणीवाला आलेला, मग पार्सल पिकअप करून घेऊन जात होता. शेवटी संध्याकाळची वेळ आणि आमचा घरी जायचा वेळ. आशू म्हणजे माझी सिस्टर, ती पण निघाली. तिने जे पिकअप घेऊन जायचं होतं, तिला जे साड्या अर्ध्या घेऊन जायच्या होत्या त्या पण ती घेऊन निघाली. असा होता आजचा